परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पिंपराळा इथं अतिसार सदृश्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानं अनेक नागरिक बाधित झालेत। चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकानं गावात पोहोचून रुग्णांवर उपचार केले। खराब रस्त्यामुळे रुग्णांच्या विनंतीवरून गावातच प्राथमिक उपचार करण्यात आल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही रुग्णांना पुढील उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। दूषित पाणी किंवा सामूहिक भोजनातून आजार पसरल्याची शक्यता असून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून गावात उपाययोजना सुरू आहेत। उमरखेड तालुक्यातील पिंपळदरी येथील एका युवकानं सोशल मीडिया अकाउंटवर पत्रकारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत पोफाळी परिसरातील पत्रकारांनी पोलीस ठाण्यात निवेदन दिलं। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजहितासाठी काम करतो, त्यामुळे पत्रकारांविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे। यावेळी पोफाळे पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश शेंबडे यांनी निवेदन स्वीकारून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी। सर्व पत्रकार बंधू आज या पोलीस स्टेशनला एक निवेदन देण्याकरता आलेले आहे। या ठिकाणी गौतम कांबळे या व्यक्तीने त्याच्या एक सोशल अकाउंटवर त्यांनी स्टेटस व्हॉट्सअपला पत्रकारांबद्दल एक आक्षेपार्ह त्याने स्टेटस ठेवलेला आहे। त्याच्या अनुषंगाने आज सर्व पत्रकार बंधूंनी त्याबद्दल निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही सदर जो कोणी व्यक्ती असेल गौतम कांबळे या व्यक्तीला आम्ही बोलून त्याच्या मागचा उद्देश काय होता, त्यांनी कशाकरता केलेला आणि त्याच्यातर्फे मला उद्देश काय होता व व्यक्तिगत त्या भांडण वगैरे होतं का व एकंदरीत सर्व पत्रकार बंधूंनी बदनामी करण्याबाबत त्याचा उद्देश काय होता यावर आम्ही सखोल चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवत आहोत। धन्यवाद। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर तालुक्यातील पिंपळगाव खांबी इथं गावात शिरलेल्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली। पहाटे शाळेच्या परिसरात दिसलेला बिबट्या काही वेळातच गावातील घरांमध्ये शिरल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं। घटनास्थळी दाखल झालेल्या वन विभागाच्या पथकानं 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद केलं। या कारवाईत वन विभाग आणि पोलिसांनी समन्वयानं काम करत मोठा अनर्थ टाळलाय। पकडण्यात आलेला बिबट्या मादी अंदाजे 2 वर्षांची असून तिची प्रकृती उत्तम असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे। वैद्यकीय तपासणीनंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप समितीच्या सभापती रसिका केणी यांनी केलाय। गेल्या 4 वर्षात सुमारे 2,50,00,000 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केलाय। सतरंजी खरेदी, पोषण आहार योजना आणि विद्यार्थ्यांच्या खाऊ वाटपात बोगस प्रमाणपत्र आणि कामाशिवाय बिलं काढल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या आरोपांमुळे रायगड जिल्हा परिषदेत खळबळ उडाली असून संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झालेत। नमस्कार, मी सौ रसिका राजा केणी, सभापती महिला व बालकल्याण विभाग। मी आजची ही पत्रकार परिषद माझ्या खात्यात चाललेल्या भ्रष्टाचाराच्या थोडासा मला वास आलेला आहे त्याच्या संदर्भात ही आयोजित केलेली आहे। पुढील 4 वर्ष बघाल तर प्रशासकीय कालावधीमध्ये 5-6 महिने उलटून सुद्धा ज्या कामांचं टेंडरिंग झालेलं आहे त्याची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आहे। त्याच प्रकारे रायगडमधला एकही ठेकेदार नसून सर्व पुण्याचे ठेकेदार इथे आज मला बघायला मिळत आहेत। ह्याच्या प्रशासकीय कालातसुद्धा होते आणि आतासुद्धा तेही त्यांचंच नाव माझ्या खात्याच्या HOD निर्मला कुचिक मॅडम यांच्याद्वारे मला सुचवलं जात आहे। त्याच प्रकारे खाऊ वाटप असू द्या, गणवेश वाटप असू द्या किंवा गरोदर मातांना किट वाटप असू द्या, ह्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार मला इथे दिसून येत आहे। 100% वाटप न होता फक्त 25%चं वाटप होऊन बाकीचं वाटप हे न करता त्याची बिलं खाल्ली जात आहेत। मग त्यांच्या हाताशी जे काही शासकीय कर्मचारी असतील त्यांच्या संदर्भातून हे सर्व कामं माझ्या खात्याच्या HOD निर्मला कुचिक मॅडम यांच्याद्वारे केल्या झाल्याचा संशय मला येत आहे। आणि माझी शासनाला एक विनंती असेल की जर महिला बालकल्याण एक चांगलं म्हणजे खातं, जे महत्त्वाचं खातं म्हणजे बालकांचं जे खातं आहे की त्याच्यामध्ये खूप प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्याच्या संदर्भातच जर एवढा मोठा भ्रष्टाचार इथे होत असेल तर अशा HODंवर म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी असं माझं प्रामाणिक मत आहे आणि विनंती आहे। किती कोटीचं भ्रष्टाचार? जवळजवळ 2.5 कोटीचा भ्रष्टाचार या वीज जोडणीच्या प्रकल्पात तर मला दिसून येत आहे।
आजपर्यंत अंगणवाड्यांना ही वीज जोडणी व्हायला पाहिजे होती. मे महिन्याचा सीझन गेलेला आहे आणि आता पावसाळा चालू झालेला आहे. ही वीज जोडणी खरं म्हणजे मे महिन्यात त्यांना आवश्यकता होती. सगळ्या टेंडरिंग होऊन सुद्धा जर मग ती वीज जोडणी का झालेली नाही, हा असा प्रश्न माझ्या खात्याच्या एचओडीना आहे. त्याचबरोबर अन्न भेसळ आपण म्हटलं की शाळेत तू खाते. अन्न भेसळीचा प्रश्न तुम्ही बघायला गेलात तर जीबीमध्ये मला हा बऱ्याचशा जिल्हा परिषद मेंबरने विचारला होता. त्याचं उत्तर मी दिलं होतं की मी या खात्याचा पदाभार आत्ताच स्वीकारला आहे, त्याच्याबद्दल काय त्याच्यात माहिती घेऊन मी तुम्हाला त्याची माहिती कळवेन. तर आता तसं बघायला गेलात तर तो खाऊ निकृष्ट दर्जाचाच आहे आणि तो तुम्ही बघायला गेलात तर त्याची पॅकेजिंगसुद्धा म्हणजे एकदम घाणेरडी प्रकारची आहे आणि तो खाऊ तुम्हाला कचऱ्याच्या कुंडीत बघायला मिळत आहे. मग हा शासनाचा पैसा वाया घालवण्यापेक्षा त्यांना बालकांना जो तुम्ही खाऊ देताय तो चांगल्या प्रकारचा थोडा देऊन पण चांगल्या प्रकारचा द्यावा, अशी माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील उपविभागीय कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं यशस्वी सापळा रचत 2 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार सातबारा उतार्यावरील नोंद दुरुस्ती करण्यासाठी तक्रारदाराकडे 30,000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी तक्रारदारानं एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीनं सापळा रचला. कारवाई दरम्यान 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून आणि शिपाई यांना रंगेहात जेरबंद करण्यात आलं. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मागाव येथील जिल्हा परिषद शाळेत नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. शिक्षक, अंगणवाडी सेविका, सरपंच आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना विविध वेशभूषा करून ढोल ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढली. उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत करून त्यांना प्रवेश देण्यात आला. या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून इतर गावांनीही असा आदर्श घ्यावा अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. वीज ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय स्मार्ट वीज मीटर बसवू नयेत आणि स्मार्ट मीटरबाबत व्यापक जनजागृती करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, बिल आकारणी, प्रीपेड प्रणाली आणि इतर तांत्रिक बाबींबाबत अनेक ग्राहकांमध्ये संभ्रम असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवावी, तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करावी आणि ग्राहकांच्या अधिकारांचं संरक्षण करावं अशी मागणी करण्यात आली. यावेळी डॉक्टर विलास मोरे यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या शंकांचं निरसन केल्यानंतरच अशी व्यवस्था राबवणं आवश्यक असल्याचं सांगितलंय. जिल्हा प्रशासनानं या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या 4थ्या दिवशी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथं आक्रमक आंदोलन केलंय. सरसकट कर्जमुक्ती आणि पीक विम्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी अरबी समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न केला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ झटापट देखील झाली. अनेक पदाधिकाऱ्यांना कुलाबा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रविकांत तुपकर यांच्या मागण्यांवर तातडीनं निर्णय न झाल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं दिलाय. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव इथं शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुतळ्याचं दहन करत निषेध व्यक्त केलाय. पक्षाशी निष्ठा न राखल्याचा आरोप करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. खासदार आष्टीकर यांच्या राजकीय भूमिकेवर नाराजी व्यक्त करत भविष्यातही पक्षविरोधी भूमिकेविरोधात आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय. आंदोलनावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सैनिक आहो, आम्ही कोणा नेत्याचे नाही, आम्ही मातोश्रीचे पाईक आहो आणि कदापि आम्ही मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही. असे आम्ही जवळपास किती आले गेले, एकही शिवसैनिक या ठिकाणी कोणी जाणार नाही, गेला नाही आणि जाणारही नाही. मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, पण महाविकास आघाडीने जे नागेश पाटील आष्टीकर साहेबांना ईबी फॉर्म दिला व त्यांना खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी जे सहकार्य केलं आम्ही सर्वांनी, व कुठला चहा पाणी न घेता व कुठली आमिष न बाळगता त्यांना भरघोस मतदान दिलं काँग्रेसने सुद्धा. तर त्यांनी त्या विचाराला ठाम राहायला पाहिजे होतं. 5 वर्ष त्यांनी कंटिन्यू एक खासदार म्हणून आम्हाला जो साथ द्यायला पाहिजे होती ती दिली नाही व ते गद्दार झाले. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने व महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो त्यांचा.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर टीका केली आहे. जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना पीक विमा प्रश्नावर पालकमंत्री संजय राठोड यांनी पुढाकार घेतल्याचं दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. देवसरकर यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळत असेल तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वंचित का असा सवाल उपस्थित केलाय. तसंच शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. गरज पडल्यास पीक विम्याच्या प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. मला या ठिकाणी स्पष्टपणाने वाटते, जसं की आपण उल्लेख केला की भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे आम्ही जरूर आहोत, पण जेव्हा विषय शेतकऱ्याचा येतो तेव्हा पक्ष हा गोल मुद्दा असतो. मला आठवते की मी आमदार असताना सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते, परंतु अनेक कामासाठी मी 2 दिवसाचं उपोषण त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षात असताना शेवटी मुख्यमंत्र्यांनी कलेक्टरला पाठवलं, सगळ्या मागण्या मान्य केल्या. दुसऱ्या दिवशी तेव्हा हरा कुलकर्णी जिल्हाधिकारी होते आणि प्रश्न मार्गी लागला. त्यामुळं मी भाजपचा असलो सत्तेत असलो तरी मला शेतकरी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना, जवळपास सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे. हा विमा होता वास्तविक पाहता सोयाबीन आणि त्या काळातल्या कापूस वर्गीय पिकाचा. अशा या परिस्थितीमध्ये आता माझं स्वतःचं 100 एकर जमीन पूर्ण सोयाबीन जमीनदोस्त झालं. आमच्या पूर्ण तालुक्यामध्ये 80-90% त्या ठिकाणी त्या काळातले पिकं सगळे उद्ध्वस्त झाले. आज सोयाबीन निघून गेलं, आता नंतर हरभरे वगैरे झाले, आजचं बघू नका तुम्ही. पण त्या काळामध्ये शेतकरी पूर्ण नागाळा झाला अतिवृष्टीमुळं आणि बाजूलाच म्हणजे एकाच नदीच्या काठेला इकडून विदर्भ पलीकडून मराठवाडा तिकडे हेक्टरी 25,000 रुपये भेटले आणि या भागातल्या शेतकऱ्याला खरं तर मिळायला पाहिजे होतं. पालकमंत्रीचं जबाबदारी आहे, पालकमंत्री पालक आहे तुम्ही आमचे, काय मिळत नाही? तुम्ही माहिती घ्या तिकडे किती टक्के पाणी पडलं, हातगावमध्ये उमरखेडमध्ये किती टक्के पाणी पडलं, किती मिलीमीटर पाणी पडलं, इकडे किती मिलीमीटर पाणी पडलं. मग हे वगळतात कसा तुम्ही? कुठल्या निकषावर तुम्ही वगळलं आणि कुठल्या निकषावर तिकडल्या लोकांना 25,000 हेक्टर भेटलं? हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळं पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की आज आपण युतीमध्ये आहोत. उद्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जायचं आहे. लोक दारात येऊ देणार नाहीत, मारतील लोक. तेव्हा काय करायचं ते करा तुम्ही, परंतु आणखीनही वेळ गेली नाही. आज लोकांचे खताचे भाव वाढले, लोक परेशान आहेत, भरपूर बियाण्याचे भाव वाढले, तर पाणी पडण झालं, कुठं दुबार पेरणी होती की काय नाही की शेतकऱ्याची येथून तेथून म्हणजे भयंकर मोठी दशा होत आहे. अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे, एका संघटनेत असल्यामुळे आपण 3ही पक्ष त्यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विमा म्हणून देण्यात यावा. काय निकष बदलायचे ते बदलावे किंवा काय कुठं करता येईल ते त्यांनी करावं, एवढंच यांनी त्यांना सांगावंसं वाटतं. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एकाच रात्री 4 ठिकाणी सशस्त्र दरोडे पडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. खोरवाडी या परिसरातील विविध वस्त्यांमध्ये 6 ते 7 दरोडेखोरांनी घरांमध्ये घुसून नागरिकांना धमकावत लूट केली. या घटनेत सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटरसायकल असा एकूण 7,10,000 रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला. या प्रकरणी दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि तपास सुरू केलाय. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं तैनात करण्यात आलेत. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांकडून तपास वेगानं सुरू आहे. रोगा गावामध्ये एक सशस्त्र दरोडेखोर टोळीने 4 ठिकाणी दरोडे टाकले. त्यामध्ये काही नागरिकाला मारहाण सुद्धा करण्यात आली. त्याच्यानंतर ती टोळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेली आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी 5वा दरोडा टाकला. हा टोळी अगोदरही काही गुन्ह्यामध्ये पाहिजे आणि फरारी आरोपी म्हणून तिचे जे सदस्य आहे या दरोडेखोर टोळीचे ते रिस्पॉन्डिंग होते. तर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि दौंड पोलीस स्टेशन हा एक संयुक्त टीम तयार करण्यात आल्या. 5 टीम तयार करण्यात आल्या. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. गोपनीय, तांत्रिक व तपासाची इतर माध्यमातून 3 दिवसात ह्या टोळीचे 4 सदस्य जे आहे ते अटक करण्यात आलेले आहेत. यामध्ये गणेश मंगेश काळे राहणार कर्जत,
अहिल्यानगर हा 22 वर्षाचा आहे. विशाल मंगळ्या काळे 21 वर्ष आष्टी बीडचा राहणार आहे. त्याच्याबरोबर किशोर रावण भोसले हा 19 वर्षाचा असून कर्जत अहिल्यानगर जिल्ह्याचा आहे. आणि त्याच्याबरोबर जे चौथा सदस्य आहे तो एक विधी संघर्ष बालक त्यांच्याबरोबर सुद्धा होता. या गुन्ह्याचा अधिक तपास करून या गुन्ह्यात सध्यापर्यंत एकूण 17 तोळे सोना, 350 ग्राम चांदी, मोबाईल फोन आणि एक मोटरसायकल जे गेलेला माल होता गुन्ह्यात ते जप्त करण्यात आलेला आहे. ही जे दरोडेखोर टोळी आहे ह्याचे प्रत्येक सदस्यावर